एकमेकांवर आरोप प्रत्यारोप चालू असतात। याचं त्याला कळलं पाहिजे मत कोणाला द्यायचं, काय द्यायचं। कोणाला पण भ्रष्टाचार करणाऱ्यांना सगळ्यांना कोणी पण देतो, पैसे वाटतात जातात। विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि मतदार आपल्या सोबत आहेत। तुम्ही मतदान केलेलं आहे? आपण पाहतो या ठिकाणी त्यांनी मतदान सुद्धा केलेलं आहे। त्यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहोत। किती महत्त्वाचं आहे मतदान करणं, काय सांगणार? खूपच महत्त्वाचं आहे, खूपच महत्त्वाचं। आणि सध्या महाराष्ट्रातली परिस्थिती पाहता हे मतदान कसं पाहताय तुम्ही? परिस्थिती नेहमी सारखीच आहे। प्रत्येक वेळेला निवडणूक आली की एकमेकांवर आरोप प्रत्यारोप चालू असतात। तुम्ही मतदानाचा हक्क बजावून आलेला आहात, काय सांगाल? कसं मतदान केलं? शांतपणे मतदान झालेलं आहे, कुठे काही गडबड नाही आहे आणि इथली मंडळी येणार आणि वोटिंग करणार याची खात्री आहे। ते काय सांगाल? खूप बरं वाटलं, इतकं शिस्तीत चाललंय सगळं आणि सगळ्यात मला इतका आनंद झाला की सिनियर सिटीजन्स इतके उत्साहात आहेत की 7 वाजल्यापासून इथे सगळे आम्हाला इतके ओळखीचे लोक इथे भेटले की इट वॉज लाईक व्हेरी फॅमिली ॲटमॉस्फिअर आणि अरेंजमेंट्स अतिशय उत्तम आहेत। महाराष्ट्रातली सध्याची परिस्थिती पाहता हे मतदान किती महत्त्वाचं असतं? महत्त्वाचं आहे, फक्त प्रश्न असाच आहे की मतदान झाल्यानंतर हे कोणी निवडून येतील त्यांचे इकडून तिकडे तिकडून इकडे उड्या त्या बघायला माकडाच्या उड्याच असतील त्या कदाचित। एकच मला सांगायचं आहे की इथे इतकं सुनियोजित शिस्तशीर चाललंय सगळं, तर मला वाटत नाही की मतदान झाल्यानंतर रिझल्ट काय जो लागेल तो लागो, पण कुठल्याही उमेदवारांनी पार्टीने ना EVM घोटाळा हे ह्याच्या पुढे बोलताच कामा नये। मला असं वाटतं, मी सिनियर सिटीजन आहे, मला असं वाटतं ना की इतकी टीम ह्याच्या मागे अहोरात्र काम करत असताना हा त्यांच्या कार्याचा अपमान होतो, माहिती आहे का? इथे सगळं एकदम स्वच्छ आणि क्लिअर चाललेलं आहे काम, त्यामुळे कुठेही काही हे नाही आहे, गोंधळ नाही आहे। काही मतदारांना कशा प्रकारे आव्हान करणार की मतदानाला येण्यासाठी काय सांगणार? आम्ही स्वतः हा प्रयत्न करतोय सगळ्यांना सांगायचा की तुम्ही उदासीन राहू नका, बाहेर जाऊ नका। सगळ्यांना सांगितलं की तुम्ही मतदान करा, मग कुठे जायचं ते जा, कारण हा अक्षरशः एक पवित्र काम आहे। जितक्या पावित्र्याने तुम्ही कुठल्याही सणाला एखाद्या देवळात जाऊन दर्शन घेताना देवाचं, हे तितकंच आपल्या देशासाठी आपण हे करतोय, आपल्या राष्ट्रासाठी करतोय। सो हे प्रत्येकाने मतदान बजावायलाच पाहिजे, त्याच्यात कुठलीही कुचराई होता कामा नये, एवढं नक्की वाटतं। मी सध्या खूप गोंधळ चालू आहे मतदानात आणि आपला हक्क बजावला पाहिजे की आपला एक सशक्त नेता पाहिजे आपल्याला, कारण तो आपला देश चालू शकतो व्यवस्थित। भ्रष्टाचार नष्ट झाला पाहिजे एवढीच आमची, आणि जी महागाई वाढलेली आहे ती कमी झाली पाहिजे। नुसतं लाडकी बहीण कुठून आणतात, हे पहिला त्यांचं तपासानं, दुसरं काही नाही। त्यासाठी आम्ही मत बजावले, आमचं मत हे यशस्वीपणे झालं पाहिजे, एवढंच आमची। ज्या प्रकारे तुम्ही मतदान केलेलं आहे, तर मतदारांना कशा प्रकारे आव्हान करणार? आम्ही प्रत्येकानं सांगतो की घरातनं बाहेर पडा, ही एकच संधी आहे की तुम्ही आपला नेता निवडू शकता, त्यामुळे बाहेर येऊन मत द्या। याचं त्याला कळलं पाहिजे मत कोणाला द्यायचं, काय द्यायचं। कोणाला पण भ्रष्टाचार करणाऱ्यांना सगळ्यांना कोणी पण देतो, पैसे वाटतात जातात। पैसे वाटले की झाला माझाच झाला, असं आहे। परत ही येत नाही, वेळ येत नाही, त्यामुळे जागृत आणि आपला नेता निवडा की जो आपल्याला सांभाळू शकतो, खंबीरपणे आपल्या पाठी उभं राहू शकतो। एक्सपिरियन्स हा छान होतं, लाईन काही जास्त नव्हती, एफिशियंटली हँडल्ड होतं। आज गेल्याबरोबर पटपट काम झालं, आम्ही इन आउट 1-1.5 मिनिटामध्ये झालो। सध्याच्या महाराष्ट्रातली स्थिती पाहता मतदान किती महत्त्वाचं आहे? मतदान नेहमीच महत्त्वाचं असतं, कारण आपला हक्क असतो। एकदा मतदान झालं आणि ते लोक आपापल्या खुर्चीवर बसले की मग महत्त्वाचं आहे की ते आपल्याकडे किती लक्ष देतात, ते इम्पॉर्टंट आहे। आम्ही मतदान करतोच हो। मतदारांना काय आव्हान करणार सर्वाधिक मतदान होण्यासाठी? आव्हान म्हणजे काय, घरातनं बाहेर निघा आणि मत द्या, तुमच्या चॉईस आहे। हेच एक तुम्हाला आहे की तुम्ही डिसाईड करू शकता की ह्याला द्यायचं का त्याला द्यायचं। नक्कीच। ताई काय सांगाल तुम्ही सुद्धा आता मतदानाचा हक्क बजावून आले आहात, काय सांगाल सुविधा कशा प्रकारे? नाही खूप छान अनुभव होता, सगळेजण व्हॉलेंटियर उभे होते आणि पटापट त्यांनी इथून जा तिथून जा करून आम्हाला गाईड केलं आणि पटकन आम्ही बाहेर आलो। हे महाराष्ट्रातली स्थिती पाहता हे मतदान किती महत्त्वाचं आहे, काय?
महाराष्ट्रात सध्या गोंधळच चाललेला आहे, म्हणून मतदान महत्त्वाचंच आहे आपल्या दृष्टीने. जे पाहिजे, जे काम करणार आहेत त्यांना निवडून देणं आपलं काम आहे. Very, very important. Everybody has to do a voting. मॅम काय सांगाल, मतदान तुम्ही आता करून आलेला काय सांगाल? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज आर ड्युटी ॲज वेल एज आपला हक्क आहे. मग का सोडायचं. आणि तुमच्याप्रमाणे जे इतर मतदार आहेत त्यांना काय आव्हान करणार? सगळ्यांनीच करावं, कारण की आपण आपलंच फ्युचर घडवतोय. तर मग नंतर मग कोणाला आपण बोटा घालून मग सांगायचं की नाही, यू कॅन्ट पॉइंट फिंगर्स. सो इट इज बेटर दॅट इट इज, आय मीन वी डू इट, यू नो, वी गिव्ह वोट. आणि प्लीज एव्हरीवन कम फॉरवर्ड टू डू दिस. महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती पाहता किती महत्त्वाचं आहे मतदान, काय वाटतं? खूपच आहे, कारण की खिचडीमध्ये काहीच कळत नाही आहे की काय करावं. म्हणून असं गरजेचं झालेलं आहे की प्लीज तुम्हाला जो लीडर पाहिजे त्याला तुम्ही मतदान करा. म्हणजे ॲटलिस्ट त्याच्यामुळे आपलं पुढचं काय फ्युचर घडवणार आहे ते त्याच्यावर अवलंबून आहे.